आवाज येतोय का माझा? हॅलो, अरे आवाज येतोय का? बरं बरं ठीक आहे, ओके. तर कालपर्यंत आपण आपल्या लेक्चर्समध्ये आपण आतापर्यंत ट्रान्समिशन ऑफ डिसीजेस आणि डिसीज एजंट्सला आपण कालच्या बॅचमध्ये पाहिलं. आता पाहत असताना आपण काय केलं रे, सगळ्यात पहिले आपण डिसीज एजंट्सला पाहिलं किंवा डिसीज एजंट्स आपण कशाला म्हणतो, आणि सेकंडली आपण पाहिलं की जे काही पॅथोजन्स आहेत. आता पॅथोजन्स म्हणजे काय की जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत, म्हणजे जे काही कम्युनिकेबल डिसीजमध्ये मोस्ट ऑफ जे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत तर ते आपल्याला पॅथोजन्समुळे होतात. लक्षात ठेवायचं की जे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत ते मोस्ट ऑफ पॅथोजन्समुळे होतात. मग काल आपण ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस पाहिले, म्हणजेच आपण पाहिलं की ट्रान्समिशन ऑफ पॅथोजन्स. मग पॅथोजन्स म्हणजे नेमकं काय? The pathogens means that the biological agents, it may be the viruses, may be the bacteria, and also all the microorganisms की जे causes the disease, की ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात असे सगळे मायक्रोऑर्गॅनिझम, ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात असे सगळे मायक्रोऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज बायोलॉजिकल डिसीज एजंट. त्यांना आपण बायोलॉजिकल डिसीज एजंट कालच्या बॅचमध्ये आपण त्यांना म्हटलं. आता सगळ्यात पहिले ह्या गोष्टी पाहत असताना आपण डिसीज एजंटची डेफिनेशन्स केली, पण तेही पाहायच्या अगोदर आपण सुरुवात केली होती बेटा हेल्थच्या डेफिनेशन पासून. आवाज कोणाचा आहे तो? तो आवाज म्यूट करा, कोण आहे तो? तर कालच्या आपण सगळ्यात पहिले ज्यावेळेस सुरुवात केली होती टॉपिकला, तर त्यावेळेस आपण हेल्थच्या डेफिनेशन पासून सुरुवात केली होती. आता हेल्थची डेफिनेशन शिकत असताना आपण काय म्हटलं होतं की बा हेल्थ म्हणजे फक्त अब्सेन्स ऑफ डिसीज नाही. तर हेल्थ म्हणजे काय की अशी स्टेट किंवा अशी कंडिशन ज्याच्यामध्ये ती बॉडी फिजिकली, मेंटली आणि सोशली वेलबिंग असत आणि त्या बॉडीला कुठल्याच प्रकारचा आजार नसल, रोग नसल, डिसीज नसल, तर त्या कंडिशनला आपण म्हटलं होतं हेल्थ. त्यानंतर आपण डेफिनेशन्स पाहिली डिसीजची किंवा डिसीज मीन्स व्हॉट. तर मी शॉर्टली आणि एकदम क्लिअरली आपण डिसीजची डिफायनेशन केली किंवा डिसीज मीन्स दॅट द डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी. बॉडीच्या फंक्शन्समध्ये म्हणजे बॉडीचा ऑर्गन असेल किंवा ऑर्गन सिस्टम असेल यांच्यामध्ये जर काही डिस्टर्बन्सेस येत असतील तर डिस्टर्बन्सेस आल्यामुळे जी कंडिशन अप्लाइड होते किंवा जी कंडिशन येते तर त्या कंडिशनला आपण कॉमनली म्हणतो तर बेटा डिसीज. इट इज नोन ॲज डिसीज. मग डिसीज पाहत असताना आपण पाहतो की मिलियन्स ऑफ डिसीज आर प्रेझेंट ऑन द युनिवर्स, ऑन द अर्थ, ऑन द वर्ल्ड. खूप सारे असे डिसीज आहेत की जे प्रेझेंट आहेत, ज्या आपल्याला होतात, जे ह्युमन बिंग्सला होतात. मग या सगळ्या डिसीजेसला आपण दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं होतं. सगळ्यात पहिला जो ग्रुप आहे त्याला आपण म्हटलं होतं बेटा कंजेनायटल डिसीज, आणि सेकंड जो ग्रुप आहे तर त्याला आपण कॉमनली म्हटलं होतं बेटा ॲक्वायर्ड डिसीज. एक कंजेनायटल डिसीज आणि सेकंड आपण पाहिला होता ॲक्वायर्ड डिसीज. आता कंजेनायटल डिसीजला सुद्धा आपण पाहिलं किंवा कंजेनायटल डिसीजेस म्हणजे काय? द डिसीजेस प्रेझेंट फ्रॉम दी बर्थ, की असे डिसीजेस की जे बर्थ पासून प्रेझेंट असतात. दोज डिसीजेस आर कॉमनली कॉल्ड ॲज कंजेनायटल डिसीज ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज हेरिडिटरी डिसीज. त्यांना आपण हेरिडिटरी डिसीज सुद्धा म्हणतो. आफ्टर दॅट वी विल लर्न अबाउट द ॲक्वायर्ड डिसीज. द ॲक्वायर्ड डिसीज मीन्स व्हॉट? द ॲक्वायर्ड डिसीज मीन्स दॅट द डिसीज डेव्हलप आफ्टर दी बर्थ, की असे डिसीजेस की जे जन्माच्या नंतर डेव्हलप होतात, नंतर आपल्याला होतात, जन्मापासून प्रेझेंट नसतात, जे नंतर आपल्याला होतात बाय द पॅथोजन ऑफ द सम रिझन. तर त्या डिसीजेसला आपण कॉमनली म्हणतो बेटा ॲक्वायर्ड डिसीज. मग या दोन्ही डिसीज पैकी आपण सगळ्यात पहिले कंजेनायटल डिसीजला पाहिलं किंवा कंजेनायटल डिसीज हे अजून दोन प्रकारचे असतात. सगळ्यात पहिला जो कंजेनायटल डिसीज असतो तर इट मे बी द एन्व्हायरमेंटल कंजेनायटल डिसीज अँड द सेकंड इट इज द जेनेटिक कंजेनायटल डिसीज. पहिला दॅट इज एन्व्हायरमेंटल, सेकंड आपण पाहतो जेनेटिक. आता एन्व्हायरमेंटल आणि जेनेटिक मध्ये काय डिफरंट आहे?
किंवा जो एन्व्हायरमेंटल कंजेनायटल डिसीज आहे तर तो बर्थ पासून प्रेझेंट तर असतोच, पण तो जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर होत नाही, म्हणजे तो परमनंट नसतो. तो डिसीज कॉल्ड ॲज द एन्व्हायरमेंटल कंजेनायटल डिसीज. एक्झाम्पल आपण पाहिलं हेअर लिप्स म्हणजे फाटलेले ओठ आणि क्लेफ्ट पॅलेट, त्याची टाळूला जी चिटकलेली असते त्याला तोत्र म्हणतो आपण, की तो तोत्र बोलतो, ळ ल ल र न अशा काहीतरी शब्दाचा जो उच्चार येत नाही, तर त्या डिसीजला आपण म्हणतो क्लेफ्ट पॅलेट. तर ते एन्व्हायरमेंटल कंजेनायटल डिसीज. त्यानंतर आपण महत्त्वाचं पाहतो जेनेटिक कंजेनायटल डिसीज. जेनेटिक कंजेनायटल डिसीज याला दोन प्रकारे असतात. एक सिंगल जीन म्युटेशन म्हणजे काय? सिंगल जीन म्युटेशन म्हणजे काय? तर सिंगल जीन म्युटेशन मीन्स दॅट द ॲबनॉर्मॅलिटी इन ओनली वन जीन. एका जीन्स मध्ये जर ॲबनॉर्मॅलिटी येत असेल तर त्याच्यामुळे जो डिसीज होतो त्याला आपण म्हणतो सिंगल जीन म्युटेशनल जेनेटिक कंजेनायटल डिसीज. आणि सेकंड आपण पाहतो क्रोमोझोमल ॲबरेशन म्हणजे क्रोमोझोम हा एक डिलीट होत असेल किंवा ॲड होत असेल. क्रोमोझोम एकतर डिलीट होईल किंवा ॲड होईल, तर तशा प्रकारच्या डिसीजला आपण म्हणतो क्रोमोझोमल ॲबरेशन. हा सगळा कंजेनायटल डिसीजचा जो टॉपिक आहे हा आपल्याला या लेसन मध्ये शिकायचा नाही. लक्षात क्लिअर ठेवायचे, जेवढे काही कंजेनायटल डिसीज आहेत तर ते आपण जेनेटिक टॉपिक मध्ये शिकू. जीन्स ज्यावेळेस शिकू त्यावेळेस आपण या डिसीजेसला क्लिअरली घेऊ. ओके, कारण की आता कन्सेप्ट समजणार नाही. मग या टॉपिक मध्ये आपल्याला कुठली डिसीज शिकायचं, तर आपण सुरुवात केली होती ॲक्वायर्ड डिसीजला, की द डिसीज डेव्हलप आफ्टर दी बर्थ. की दोन डिसीजेस डेव्हलप आफ्टर दी बर्थ, की असे रोग अशा आजार जे आपल्या जन्माच्या नंतर होतात त्यांना आपण म्हणतो ॲक्वायर्ड डिसीज. जो कोणी बोलत आहे हॅलो, जो कोणी बोलत आहे बिलकुल म्यूट करायचा, आवाज डिस्टर्ब नाही करायचा. तर आपण ॲक्वायर्ड डिसीजला पाहतो. ॲक्वायर्ड डिसीज पाहत असताना आपण काय म्हटलं की बा दोज डिसीज डेव्हलप आफ्टर दी बर्थ आर कॉल्ड ॲज दी ॲक्वायर्ड डिसीज. त्यांना आपण ॲक्वायर्ड डिसीज म्हणतो. मग ॲक्वायर्ड डिसीज खूप साऱ्या प्रकारचे आहेत. मग असे कुठले कुठले ॲक्वायर्ड डिसीज आहेत की जे आपण पाहतो, तर एक म्हणजे नॉन कम्युनिकेबल, सेकंड म्हणजे कुठला रे बेटा कम्युनिकेबल. आता नॉन कम्युनिकेबल म्हणजे काय, की जो इन्फेक्टेड पर्सन पासून नॉर्मल पर्सन पर्यंत ट्रान्सफर होत नाही, तो झाला नॉन कम्युनिकेबल. आणि नॉन कम्युनिकेबल अगेन क्लासिफाइड इनटू हाऊ मेनी ग्रुप्स? 4 ग्रुप्स. वन इज द डिजनरेटिव्ह डिसीज, सेकंड वन इज द डिफिशियन्सी डिसीज, ॲलर्जी, आणि नंतर पाहतो आपण कॅन्सर. हे जे काही 4 जे डिसीजेस आहेत दे आर नॉन कम्युनिकेबल, मीन्स दे कॅनॉट स्प्रेड, they cannot transfer from infected person to the normal person. त्याला आपण म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, बरोबर. त्यानंतर आपण महत्त्वाची सुरुवात केली होती, दॅट इज द कम्युनिकेबल डिसीज म्हणजे इन्फेक्शियस डिसीज. आता इन्फेक्शियस डिसीज सुद्धा क्लासिफाईड केले होते आपण. व्हायरल डिसीज आहे, व्हायरल डिसीज आहे. त्यानंतर आपण कॉमनली पाहतो व्हायरल डिसीज आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे, फंगल डिसीज आहे, हेल्मेंट्स डिसीज आहे. असे जे काही आपण पाहतो पॅथोजन्स, त्यांना मी पॅथोजन्स म्हणतो, म्हणजे बायोलॉजिकल एजंट्स जेवढे असतील त्यांना मी आता काय म्हणतो रे बेटा, पॅथोजन्स. मीन्स द पैथोजेंस डिसीज एंड जीन्स मीन्स टू प्रोड्यूस की जो ऑर्गेनिज्म डिसीज को प्रोड्यूस करते हैं, जो बायोलॉजिकल ऑर्गेनिजम्स डिसीज को प्रोड्यूस करते हैं उनको अपने क्या बोला रे बेटा, पैथोजन. उनको अपने पैथोजन कहा. तर काल आपण पाहिलं की डिसीज एजंट्स आणि ट्रान्समिशन ऑफ पॅथोजन. आता डिसीज एजंट्स याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहिलं बायोलॉजिकल एजंट्स. बायोलॉजिकल का आपण म्हटलं बिकॉज दे आर ऑर्गॅनिझम, दे आर ऑर्गॅनिझम, they have a life, that's why are known as biological agents, commonly called as pathogen. त्यांना आपण pathogens म्हणतो. त्यानंतर आपण न्यूट्रिएंट्स एजंट पाहिले, फिजिकल एजंट्स पाहिले, केमिकल एजंट्स दोन प्रकारचे असतात, एंडोजिनस आणि एक्सोजिनस. आणि नंतर आपण पाहतो मेकॅनिकल, आणि सगळ्यात शेवटी आपण पाहतो डिफिशियन्सी आणि एक्सेस जर झालं सबस्टन्स मध्ये तर त्याच्यामुळे सुद्धा डिसीजेस होतात. त्याच्यामुळे आपण त्यांना म्हणतो डिसीज एजंट. याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं जर काही लक्षात ठेवायचं असेल तर पॅथोजन आहे, दॅट इज बायोलॉजिकल एजंट्स लक्षात ठेवायचे. की जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत आर कॉल्ड ॲज पॅथोजन्स, त्यांना आपण पॅथोजन्स म्हणतो. मग सगळेच्या सगळेच बायोलॉजिकल एजंट
लक्षात ठेवायचं आहे, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा बॅक्टेरियाज असतात. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया असतो. मग हा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्याला डिसीज प्रोड्यूस करतो का? तो डिसीज प्रोड्यूस करत नाही. तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात की जे डिसीज प्रोड्यूस करतात, त्यांना आपण म्हणू पॅथोजन. आणि जे डिसीज प्रोड्यूस करत नाही तर ते हेल्पफुल ऑर्गॅनिझम्स असतात, तर त्यांना आपण पॅथोजन म्हणत नाही. एक लक्षात ठेवायचं, सगळ्याच मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण पॅथोजन म्हणत नाही. तर पॅथोजन म्हणजे काय की दोज मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोड्यूस ए डिसीज, दोज बायोलॉजिकल एजंट प्रोड्यूस ए डिसीज कॉल्ड ॲज पॅथोजन. मग हे जे काही पॅथोजन्स आहेत किंवा हे जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत, तर हे आपल्याला डिसीज कसा काय प्रोड्यूस करतात हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा जे पॅथोजन्स आहेत ते आपल्याला डिसीज प्रोड्यूस कसे करतात, डिसीज कसा काय मला होतो. आता सर्दी होणं, खोकला होणं, ताप येणं, टायफॉइड, मलेरिया, हे जे काही आपण डिसीजेस पाहतो, पोलिओ, रॅबीज, तर हे मला होतात कसे काय हे तर आपल्याला समजून घ्यावं लागेल. किंवा तो पॅथोजन बॉडीच्या आतमध्ये जातो तर नेमका काय करतो जेणेकरून मला डिसीज होतो. तर फॉर दॅट टुडे वी लर्न अबाउट दिस टॉपिक. त्यासाठी आपण एक टॉपिक पाहणार आहे, दॅट इज हाऊ द पॅथोजन कॉजेस ए डिसीज. की पॅथोजन कसा काय डिसीज प्रोड्यूस करतो, की जो पॅथोजन आहे तो आपल्याला डिसीज कसा काय प्रोड्यूस करतो, तर तोच टॉपिक पाहायचा आहे. महत्वाचा आहे, व्यवस्थित ऐकायचं. तर सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतोय का? मधात कोण आहे ते बडबड करणार? तुम्हाला एका शब्दात समजत नाही का? मी प्रायव्हसी लावून बॅच घेऊ का? माझी सगळ्यांना अलो करणार नाही. तो जो कोणी सुरू आहे त्याला म्यूट करा बिलकुल आवाज. So today we learn about the important topic, that is how the pathogen causes a disease. की पॅथोजन्स जे आहेत किंवा जे बायोलॉजिकल एजंट्स आहेत तर ते कसा काय डिसीज प्रोड्यूस करतात. तर ते डिसीज कसा काय प्रोड्यूस करतात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक तर आपल्याला समजायला पाहिजे किंवा सगळेच्या सगळे जे काही बायोलॉजिकल एजंट्स आहेत हे सगळेच डिसीज प्रोड्यूस करत नाहीत. आणि जे डिसीज प्रोड्यूस करतात तर त्यांना आपण काय म्हणतो रे बेटा? पॅथोजन. त्यांना आपण पॅथोजन म्हणतो. मग हे जे काही पॅथोजन्स आहेत किंवा हे जे काही डिसीज प्रोड्युसिंग एजंट्स आहेत, जे काही डिसीज प्रोड्युसिंग बायोलॉजिकल एजंट्स आहेत, तर ते आपल्याला डिसीज कसा काय प्रोड्यूस करतात हे खूप महत्त्वाची इंटरेस्टिंग थीम आहे. किंवा मला डिसीज कसा होतो, मी बिमार कसा काय पडतो, हे सगळ्यात महत्त्वाचं एक इम्पॉर्टंट थीम आहे. आता हे जे काही पॅथोजन्स असतात तर हे पॅथोजन दोन प्रकारे डिसीज प्रोड्यूस करतात. लक्षात ठेवायचं की व्हायरसेस असो, बॅक्टेरिया असो, फंगल असो, हेल्मेंट्स असो किंवा कोणीही असो, हे जे काही पॅथोजन्स आहेत तर हे पॅथोजन्स दोन प्रकारे डिसीज प्रोड्यूस करतात. हे दोन प्रकारे डिसीज प्रोड्यूस करतात. मग ते कसे काही डिसीज प्रोड्यूस करतात? तर मी म्हटलं दे प्रोड्यूस द डिसीज बाय द टू टाइप्स. की जे काही पॅथोजन्स आहेत ते दोन प्रकारे डिसीज प्रोड्यूस करतात. मग सगळ्यात पहिला टाइप्स कुठला की जेणेकरून आपल्याला डिसीज होतो, आणि सेकंड टाइप्स कुठला की जेणेकरून आपल्याला डिसीज होतो. तर सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं, they produce a disease by the two ways. Number first, by damage the tissue. ते टिश्यूला डॅमेज करतात. they damage the tissue. सगळ्यात पहिला वेज आहे the pathogen causes a disease by the tissue damage. ते बॉडीच्या टिश्यूला डॅमेज करतात. and second way by which the pathogen produce a disease. असा दुसरा वेज आहे की ज्याच्यामुळे पॅथोजन्स हे बॉडीला डिसीज प्रोड्यूस करतात. सो इज दॅट द टॉक्सिन सिक्रेशन. ते सिक्रेट्स ए टॉक्सिन. ते टॉक्सिनचं सिक्रेशन करतात आणि डिसीज प्रोड्यूस करतात. देर आर द टू वेज टू प्रोड्यूस ए डिसीज.
सगळ्यात पहिला दे डॅमेज द टिश्यू, ते टिश्यूला एकतर डॅमेज करतील आणि सेकंड दे सिक्रेट्स ए टॉक्सिन. दिस इज द सेकंड वे दे प्रोड्यूस ए डिसीज. बाय विच दे प्रोड्यूस ए डिसीज. त्याच्यामुळे ते डिसीज प्रोड्यूस करतात. आता सगळ्यात पहिले पाहत असताना आज आपण टॉपिक पाहतो बेटा हाऊ द पॅथोजन कॉजेस ए डिसीज. यू नोज व्हेरी वेल दॅट द पॅथोजन प्रोड्यूस ए डिसीज बाय द टू वेज. आताच मी सांगितले की जेवढे काही पॅथोजन्स आहेत तर हे दोन प्रकारे डिसीज प्रोड्यूस करतात. एक दे डॅमेज द टिश्यू. दिस इज द फर्स्ट वे बाय विच दे प्रोड्यूस ए डिसीज टू द नॉर्मल बॉडी and that is the toxin secretion. This is the second way by which they produce a disease to the normal body. सगळ्यांना समजत आहे का? सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येत आहे का? व्हिडिओ जरी अटकत असाल पण माझा आवाज सगळ्यांना येत आहे का? मेसेज करा येत आहे का पटाक्षी. ओके, तर सगळ्यात पहिले आपण पाहतोय की हाऊ द पॅथोजन कॉजेस ए डिसीज. द डिसीज is produced by the two ways. Number first by the tissue damage and number second by the toxin secretion. These are the two ways by which the pathogen means that the biological agent means that the disease agent which produce a disease. How many ways? Two ways. Number first by the tissue damage and number second by the toxin secretion. आता सगळ्यात पहिले ते टिश्यूला कसे काय डॅमेज करतात आणि सेकंड आपण पाहतो टॉक्सिन सिक्रेशन. आता व्यवस्थित समजून घ्यायचं की या युनिवर्स मध्ये खूप सारे पॅथोजन्स आहेत. मिलियन्स ऑफ पॅथोजन्स सराउंडिंग टू अस. आपल्या सभोवताली खूप सारे व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत आणि खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे आपल्याला डिसीज प्रोड्यूस करतात आणि काही असे आहेत की जे आपल्याला डिसीज प्रोड्यूस करत नाहीत. यांच्यासोबत आपला कॉन्टॅक्ट येतो. आता आपण इनहालेशन करतो, इन्स्पिरेशन करतो, इंजेक्शन करतो, खूप साऱ्या प्रकारच्या आपण ऍक्टिव्हिटी करतो, कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जातो. यू नोज व्हेरी वेल ट्रान्समिशन ऑफ द डिसीजेस. ट्रान्समिशन म्हणजे कसा काय पॅथोजन्स आतमध्ये येतो. सम ऑफ द पॅथोजन्स आर एंटर इन द बॉडी बाय द डायरेक्ट ट्रान्समिशन and some of the pathogens are enter in the body by the indirect transmission. You know very well that की काही असे पॅथोजन्स आहेत की जे डायरेक्टली बॉडीच्या आतमध्ये जातात. कसे काय जातात? एक तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला इन्फेक्टेड पर्सन सोबत तेव्हा. सेकंड ड्रॉपलेट इन्फेक्शन झालं तेव्हा. त्यानंतर आपण पाहतो की त्याच्यासोबत जेवढा काही आपला क्लोज कॉन्टॅक्ट आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ते डिसीजेस होतात. म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ द स्वाइन हा सुद्धा एक डायरेक्ट ट्रान्समिशनचा टाइप्स आहे. त्यानंतर थ्रू द प्लासेंटा हा सुद्धा एक डायरेक्ट ट्रान्समिशनचा टाइप्स आहे. म्हणजे अशा डायरेक्ट ट्रान्समिशनला पॅथोजन एकतर आत जातील किंवा इनडायरेक्ट कंडिशन जी आपण काढली किंवा इनडायरेक्ट जी आपण प्रोसेस पाहतो इनडायरेक्ट ट्रान्समिशन त्याच्या थ्रू सुद्धा पॅथोजन्स आतमध्ये जातात. मग हे जे पॅथोजन झाला पॅथोजन्स बॉडीच्या आतमध्ये गेला. आता पॅथोजन्स बॉडीच्या आतमध्ये गेला म्हणजे बॉडीच्या आतमध्ये कोण गेलं रे? डिसीज प्रोड्यूस करणारा एजंट. मग तो डिसीज प्रोड्यूस करल बॉडीला. मग काही असे पॅथोजन्स आहेत की जे डिसीज प्रोड्यूस करतात बाय द टिश्यू डॅमेज. काही पॅथोजन्स असे आहेत की जे डिसीज प्रोड्यूस करतात बाय द सिक्रेशन ऑफ टॉक्सिन. मग ते टिश्यूला कसे काय डॅमेज करतात? आता एकतर क्लिअर झालं बाय द एनी ऑफ द ट्रान्समिशन. एक तर इनडायरेक्ट असेल किंवा डायरेक्ट असेल. थ्रू दॅट ट्रान्समिशन द पॅथोजन मीन्स डिसीज प्रोड्युसिंग एजंट एंटर्स इन द बॉडी. आपण सगळ्यात पहिले बघू की तो टिश्यूला कसा काय डॅमेज करतो. ज्यावेळेस पॅथोजन्स हा बॉडीच्या आतमध्ये जातो गेल्याबरोबर तो त्या टिश्यूवरती ऍक्ट होतो. कशावरती ऍक्ट होतो? टिश्यूवरती ऍक्ट होतो. आणि तो टिश्यूवरती ऍक्ट झाल्याबरोबर आता टिश्यूवरती ऍक्ट होणं म्हणजे कोणावरती ऍक्ट होणं? सेलवरती ऍक्ट होणं. यू नो द टिश्यू मीन्स दॅट द ग्रुप ऑफ सेल. तो सेलवरती ऍक्ट होतो. सेलवरती ऍक्ट होणं म्हणजे तो कशावरती ऍक्ट होत आहे रे बेटा? टिश्यूवरती ऍक्ट होत आहे. आणि तो जर त्या सेलवरती जर ऍक्ट होत असेल तर सेलचा
सेलचं फंक्शन तो डिस्टर्ब करतो. कोणाचं फंक्शन डिस्टर्ब करतोय? सेलचं फंक्शन डिस्टर्ब. म्हणजे टिश्यूचं फंक्शन डिस्टर्ब का? यस, टिश्यूचं फंक्शन डिस्टर्ब म्हणजे ऑर्गनचं फंक्शन डिस्टर्ब का? यस, ऑर्गनचं फंक्शन डिस्टर्ब म्हणजे ऑर्गन सिस्टमचं फंक्शन डिस्टर्ब का? यस. मग आपण डेफिनेशन्स काय केले? तर डिस्टर्बन्स इन द फंक्शन ऑफ बॉडी means the disturbances in the organs or organ system is called as disease. म्हणजे तो काय प्रोड्यूस करतोय रे बेटा? डिसीज प्रोड्यूस करतो. ज्यावेळेस तो सेल वरती ऍक्ट होतो, ऍक्ट झाल्यामुळे सेल ही फंक्शन करत नाही, तिच्यामध्ये डिस्टर्बन्स येते की फॉरेन सबस्टन्स तिच्या आतमध्ये आला, एक पॅथोजन त्या बॉडीवरती आला, तो डायरेक्टली कशावरती ऍक्ट झाला बेटा? टिश्यू म्हणजे सेल वरती ऍक्ट झाला. आणि तो ज्यावेळेस सेल वरती ऍक्ट होतो तर त्यावेळेस आपल्याला काय होतं बेटा? डिसीज होतो. कारण की सेलचं फंक्शन डिस्टर्ब होत आहे. सेलचं फंक्शन डिस्टर्ब होत आहे. जसे केसामधल्या उभा आहेत, चावतात तर आपण खाजवतो. खाजवणं इट इज नॉट ए नॉर्मल स्टेट, इट इज ए डिसीज. तो एक डिसीज आहे. म्हणजे का डिसीज आहे? कारण की फंक्शन डिस्टर्ब झालं. तर तसंच आहे, टिश्यू डॅमेज एकदम सोपं आहे. तर पॅथोजन्स आर एंटर्ड इन द बॉडी. पॅथोजन्स हे बॉडीच्या आतमध्ये जातील अँड ऍक्ट ऑन द टिश्यू. ते टिश्यू वरती म्हणजे सेल वरती ऍक्ट झाला, देन टिश्यू वॉज डॅमेज आणि टिश्यू हा डिस्टर्ब होतो, डॅमेज होतो अँड कॉजेस ए डिसीज. आणि कसा आपला डिसीज होतो? आता फॉर एक्झाम्पल जर आपण घ्यायचं म्हटलं तर आपण टीबीचे एक्झाम्पल बेस पाहतो. ट्युबरक्युलोसिस, यू नो व्हेरी वेल टीबी, ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस हा बॅक्टेरियामुळे होतो. दॅट इज बॅक्टेरियामुळे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचा बॅक्टेरिया असतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचा बॅक्टेरिया असतो, ज्याच्यामुळे आपल्याला टीबी होतो. मग तो बॅक्टेरिया बॉडीच्या आतमध्ये गेला. बॉडीच्या आतमध्ये गेल्याबरोबर या पॅथोजनचे टार्गेट ऑर्गन असतात. टार्गेट ऑर्गन म्हणजे काय? की जे पर्टिक्युलर ऑर्गन वरतीच ऍक्ट होतात. आता टीबीचा जो बॅक्टेरिया आहे आपल्या लंग्स वरती ऍक्ट होतो. तो स्टमक वरती, किडनी वरती, हार्ट वरती ऍक्ट होत नाही. दे हॅव ए पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गन. त्यांचं एक पर्टिक्युलर टार्गेट ऑर्गन असते. जसं पोलिओचे जे व्हायरसेस आहेत, दे ऍक्ट ऑन अवर लिम्स. आपले अप्पर लिम्स आणि लोअर लिम्स वरती ते ऍक्ट होतात. रॅबिसचा जो व्हायरस आहे तर तो आपल्या ब्रेन वरती ऍक्ट होतो. म्हणजे दे हॅव ए स्पेशल टार्गेट ऑर्गन. म्हणजे दे हॅव ए स्पेशल टिश्यू दॅट दे डॅमेज, ज्याला ते डॅमेज करतात. ओके, त्याचं एक स्पेशल टार्गेट ऑर्गन असते पॅथोजन्स. मग टीबीचा जो बॅक्टेरिया आहे, जो पॅथोजनचा टार्गेट ऑर्गन कुठला आहे बेटा? लंग्स. तर तो त्या लंग्स वरती ऍक्ट होतो. त्या लंग्स वरती ऍक्ट झाल्याबरोबर त्या लंग्स मध्ये लेजन्स येतात. लेजन्स म्हणजे काय रे? फोडं येतात. त्या लंग्स वरती असे फोडं येतात. लंग्सच्या आतमध्ये फोडं येतात. मग लंग्सच्या आतमध्ये फोडं येणं म्हणजे नॉर्मल स्टेट आहे का? नाही. म्हणजे लंग्सचं फंक्शन काय केलं बेटा? डिस्टर्ब केलं. कसं डिस्टर्ब केलं? की तो बॅक्टेरिया लंग्सच्या सेलवरती ऍक्ट झाला. लंग्सच्या सेलवरती ऍक्ट झाल्याबरोबर सेलमध्ये काय आले? लेजन्स म्हणजे फोडं आले. मग सेलमध्ये फोडं येणं म्हणजे नॉर्मल स्टेट आहे का? नाही. इट कॉजेस ए डिसीज. कसा डिसीज होतो? एक्झाम्पल आपण पाहतो टीबी, ट्युबरक्युलोसिस. जो बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया लंग्स मध्ये लेजन्स आणतो. हा बॅक्टेरिया लंग्स वरती ऍक्ट होतो. त्या सेलला डॅमेज करतो. सेलला डॅमेज करून लेजनला प्रोड्यूस करतो. मग लेजन प्रोड्यूस होणं, लेजन प्रोड्यूस होणं म्हणजे काय होणार आहे बेटा? डिसीज होणं. काय होणं? डिसीज होणं. हे त्यानंतर आपण पाहतो मॅनिंजायटिस. मॅनिंजायटिस काय आहे? हा सुद्धा बॅक्टेरियामुळे डिसीज होतो. दॅट इज इन्फ्लामेशन ऑफ द मॅनिंजेस. मग मला सांगा हा बॅक्टेरिया कशावरती ऍक्ट होत असतात? दॅट इज द प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन ऑफ द ब्रेन. त्यानंतर आपण पाहतो रॅबिस. हा जो रॅबिस आहे, हा रॅबिसचा जो व्हायरस आहे, हा रॅबिसचा व्हायरस सुद्धा स्पेशल ऑर्गन वरती ऍक्ट होतो. दॅट इज द ब्रेन टिश्यू. म्हणजे तो ब्रेन टिश्यूला डॅमेज करतो. त्यानंतर पोलिओ व्हायरस जो आहे तर तो जो काही आपल्या मोटार नर्व आहे जे आपल्या लेन्स मध्ये असतात तर त्यांना तो डॅमेज करण्याचं काम करतो. म्हणजे हे सगळे जे पॅथोजन्स आपण इथं पाहिले हे टिश्यूला डॅमेज करतात. म्हणजे ते कुठल्याच प्रकारचं सिक्रिशन करत नाही. ते डायरेक्टली ऍक्ट ऑन सेल, ते डायरेक्टली ऍक्ट ऑन टिश्यू अँड डॅमेज देअर फंक्शन. दॅट्स व्हाय कॉजेस ए डिसीज. सो दिस इज द फर्स्ट वे by which the pathogen causes a disease. Okay, now the second way आपण पाहतो टॉक्सिन
सिक्रेशन. आता काही असे पॅथोजन्स असतात तर ते सेलवरती ऍक्ट होत नाहीत, ते तिथं टॉक्झिक सिक्रेट करतात, टॉक्झिक सिक्रेट करतात म्हणजे पॉयझन सिक्रेट करतात. आणि या पॅथोजन पासून जे टॉक्झिक सिक्रेट होतं तर दिस टॉक्झिन्स इज कॉमनली कॉल्ड ॲज अँटीजन. त्याला आपण कॉमनली बोलतो बेटा अँटीजन. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. द सबस्टन्स which produced by the pathogen, it is called as antigen or is also known as toxin. त्याला आपण टॉक्सिन म्हणतो. ओके, एकतर त्याला आपण काय म्हणतात बेटा, दॅट इज द अँटीजन आणि or it is also known as the toxin. त्याला आपण टॉक्सिन म्हणतो. मीन्स the substance which produced by the pathogen is known as toxin or the antigen. क्लिअरली लक्षात ठेवा, त्याला आपण अँटीजन म्हणतो. ओके, आता हे टॉक्सिन सिक्रेशन आपल्याला पाहायचं. पॅथोजन बॉडीच्या आतमध्ये गेला तर तो सेलवरती ऍक्ट होणार नाही, तर तो काय करणार रे, काय करणार, टॉक्सिक सिक्रेट करणार. मग टॉक्सिक सिक्रेट करण्याचं किंवा अँटीजन सिक्रेट हे दोन प्रकारे होते. आता काही असे पॅथोजन्स असतात की जे बॉडीच्या आतमध्ये गेल्याबरोबर टॉक्सिक सिक्रेट करतात. काही असे पॅथोजन्स असतात की जे बॉडीच्या आतमध्ये गेल्यावर टॉक्सिक सिक्रेट करतात आणि काही असे पॅथोजन्स असतात तर ते टॉक्सिकला स्वतःच्या बॉडीमध्येच ठेवतात साठवून आणि मेल्यानंतर मग ते टॉक्सिन काय होते बेटा, बॉडीमध्ये रिलीज होते. लक्षात आहे. काही असे पॅथोजन्स असतात गेल्याबरोबर तिथं टॉक्सिक सिक्रेट करतात आणि काही असे पॅथोजन्स असतात जे मरेपर्यंत टॉक्सिनला आपल्या बॉडीमध्ये स्टोअर करतात आणि मेल्यानंतर मग ते टॉक्सिन बॉडीमध्ये काय होते बेटा, रिलीज होते. ऍक्च्युली तो पॅथोजन बॉडीच्या आतमध्येच आहे, पॅथोजन बॉडीच्या आतमध्ये, तो बॉडीच्या आतमध्येच आहे, पण तो डायरेक्ट टॉक्सिन सिक्रेट करत नाही, तो मेल्यानंतर त्याच्या बॉडीतलं टॉक्सिन रिलीज होते. असे काही पॅथोजन्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला काय होतो, डिसीज. त्याच्यामुळे टॉक्सिन सिक्रेशन हे दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे एक्झोटॉक्सिन, दुसरा म्हणजे एंडोटॉक्सिन. एक्झोटॉक्सिन म्हणजे काय, तर एक्झोटॉक्सिन म्हणजे काय, द पॅथोजन एंटर इन द बॉडी ॲज सून ॲज दे सिक्रेट्स द टॉक्सिन. पॅथोजन्स बॉडीच्या आतमध्ये गेल्याबरोबर तो डिसीज प्रोड्यूस करतो, तो टॉक्सिन सिक्रेट करतो. तर तशा प्रकारच्या टॉक्सिनला म्हणून आपण एक्झोटॉक्सिन. आणि एंडोटॉक्सिन म्हणजे काय की पॅथोजन एंटर द बॉडी, द टॉक्सिन इज रिटेन इन द पॅथोजन. तो टॉक्सिन त्या पॅथोजनच्या आतमध्येच राहतो आणि रिलीज व्हेन इट डाय, आणि तो मेल्यानंतर ते अँटीजन किंवा टॉक्सिन्स काय होतात, रिलीज होतात अँड दे प्रोड्यूस ए डिसीज. त्याच्यामुळे एक्झोटॉक्सिनला म्हणायचं तर पॅथोजन एंटर्स इन द बॉडी ॲज सून ॲज इट सिक्रेट्स ए टॉक्सिन अँड कॉजेस ए डिसीज. काही असे पॅथोजन्स असतात की बॉडीच्या आतमध्ये गेल्याबरोबर टॉक्सिनचं सिक्रेशन करतात, तर त्यांना आपण त्यांच्या सिक्रेशनला आपण म्हणू एक्झोटॉक्सिन. आणि काही असे पॅथोजन्स असतात की जे टॉक्सिनचं सिक्रेशन मेल्यानंतर रिलीज करतात, म्हणजे टॉक्सिनचं सिक्रेट झालेलं असतं पण ते बॉडीच्या आतमध्ये रिलीज होत नाही, तिथे डायरेक्टली रिलीज होते. एक्झोटॉक्सिन हे डायरेक्टली रिलीज होते, पण एंडोटॉक्सिन हे डायरेक्टली रिलीज होत नाही. तर तो पॅथोजन मेल्यानंतर त्याच्या बॉडीतून ते अँटीजन किंवा टॉक्सिन आहे ते रिलीज होते आणि काय होतं बेटा, डिसीज होतो. तर एक्झोटॉक्सिनचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, टिटॅनस आणि बोट्युलिझम. बोट्युलिझम म्हणजे फूड पॉयझनिंग, ताबडतोब होते. फूड पॉयझनिंग, टिटॅनस हा ताबडतोब होतो कारण की ते जे पॅथोजन्स आहेत तर ते डायरेक्टली टॉक्सिन सिक्रेट करतात. आणि सेकंड लक्षात ठेवायचं बेटा, एंडोटॉक्सिन म्हणजे पॅथोजन मेल्यानंतर ते प्रोड्यूस होतं. पॅथोजन मेल्यानंतर ते टॉक्सिन प्रोड्यूस नाही, रिलीज होतं. प्रोड्यूस तर अगोदर झालेलं असते पण ते रिलीज होतं, मेल्यानंतर रिलीज होतं. पॅथोजन मेल्यानंतर ते रिलीज होतं. तर अशा प्रकारच्या टॉक्सिनला म्हणून आपण एंडोटॉक्सिन. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, टायफॉइड फीवर आणि कॉलरा. समजतंय का? बाय दिस वे द पॅथोजन प्रोड्यूस ए डिसीज. नंबर फर्स्ट बाय द टिश्यू डॅमेज, नंबर सेकंड बाय द टॉक्सिन सिक्रेशन. दोन प्रकारचं, डायरेक्ट सिक्रेशन एक्झोटॉक्सिन, आफ्टर द डेथ रिलीजिंग कॉल्ड ॲज एंडोटॉक्सिन. सोपा आहे का टॉपिक? समजला का सर्वांना? सगळ्यांना समजला का रे बेटा? समजला का सगळ्यांना? अबे सगळ्यांना समजला का? आहे की नाही कोणी? ओके, ठीक आहे. फटाक्षी राईट डाऊन करून घ्यायचं, फटाक्षी राईट डाऊन करून घ्या. आजसाठी आपण